तर संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर घणाघात केलाय। नार्वेकर हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला। विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणावा, राऊतांकडून नार्वेकरांचा भंपक माणूस असा उल्लेख करण्यात आला। संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर घणाघाती आरोप केलेले आहेत आणि अलिबागच्या जमीन प्रकरणावरून त्यांनी मोठ्या प्रमाणात आरोप केलेले आहेत। त्याचप्रमाणे ते मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भांगडी करते ते विरोधी पक्ष विधानसभा अध्यक्ष आहेत। जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेपदी बसून पक्षांतराच्या बाबतीमध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते संविधानाच्या विरोधात, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? त्याच्यामुळे माझं तर काय म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे। होऊ द्या चर्चा, ठीक आहे, तुमचं बहुमत असेल, पण विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीनं वागत आहेत याला लोकशाहीच्या भाषेत म्हणायचं तर मनमानी आणि झुंडशाही अशा पद्धतीनं विधानसभा किंवा विधिमंडळ चालवलं जात। तुमचा अधिकाराच्या गोष्टी सांगताय कोणाला? तुम्हाला अधिकार दिले कोणी? तुम्हाला अधिकार लोकशाहीनं आणि संविधानाने दिलेले आहेत। संजय राऊत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर नक्की अविश्वास प्रस्ताव आणा। कशा पद्धतीनं हुकुमशाहीचा कारभार महाविकास आघाडीच्या काळामध्ये होता, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले असताना कशा पद्धतीनं आरे रावी भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित करण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलं होतं, ते आम्ही या निमित्ताने सांगू।